1 मिलियन व्ह्यूज आले तर युट्यूब तुम्हाला किती पैसे देतो? आणि तेच 1 मिलियन व्ह्यूज जर इंस्टाग्रामवर आले तर? उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. युट्यूब तुम्हाला 50,000 ते 2 लाख रुपये देऊ शकतो, तर इंस्टाग्राम कदाचित तुम्हाला फक्त 80 रुपये देईल. हो, फक्त 80 रुपये. पण मग सगळे इन्फ्लुएन्सर इंस्टाग्रामवरच का धावतात? आणि खरंच कोणता प्लॅटफॉर्म श्रीमंत करतो? आज आपण सगळे आकडे बघणार आहोत. सीपीएम, आरपीएम, ब्रँड डील्स सगळं उघड करणार आहोत. शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे की 2026 मध्ये कोणत्या क्रिएटर्सने कोणता प्लॅटफॉर्म निवडावा. नमस्कार, मी आपला अभि डॉक्टर आणि या चॅनलवर आपण कंटेंट मधून करिअर कसं बनवायचं ते प्रॅक्टिकल पद्धतीने शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ 3 भागामध्ये आहे. पहिल्या भागामध्ये युट्यूब पैसा कसा देतो आणि किती देतो. दुसऱ्या भागामध्ये इंस्टाग्राम पैसा कसा देतो आणि तो का वेगळा आहे. आणि तिसऱ्या भागांमध्ये फायनल रिझल्ट, म्हणजे 2026 मध्ये तुमच्यासाठी कुठला प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. युट्यूबचं मॉडेल आहे डेफ, म्हणजे लोक तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघतात आणि युट्यूब त्यावरती जाहिरात लावतो. युट्यूबचे मुख्य 5 इन्कम सोर्सेस आहेत. नंबर 1, ऍडसेन्स. हा युट्यूबचा बेस आहे. तुम्ही 8 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ टाकला तर मल्टिपल ऍड्स यावरती लावू शकता. नंबर 2, चॅनल मेंबरशिप. आपले चाहते म्हणजे आपले सबस्क्रायबर्स महिन्याला एक छोटी अमाऊंट आपल्याला देतात. नंबर 3, सुपर चॅट किंवा सुपर थँक्स. युट्यूब लाईव्ह मध्ये डायरेक्ट पैसे मिळतात. नंबर 4, ब्रँड डील्स. काही ब्रँड सोबत तुम्ही कोलॅबोरेट केल्यानंतर त्याच्यातून चांगला एक उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. नंबर 5, ॲफिलिएट किंवा कोर्सेस. हा तुमचा स्वतःचा बिझनेस आहे. आता आकडे बघू. जागतिक स्तरावरती युट्यूब 2026 मध्ये 1,000 व्ह्यूज मागे $1 ते $5 देतो. फायनान्स, इन्शुरन्स सारख्या विषयांमध्ये $15 ते $50 पर्यंत जातं. पण आपण भारतात आहोत, इथे आकडा वेगळा आहे. भारतात 2026 मध्ये युट्यूब प्रति 1,000 व्ह्यूज साठी 50 ते 200 रुपये देतो. म्हणजे 1 लाख व्ह्यूज साठी 5,000 ते 20,000 आणि 1 मिलियन व्ह्यूज साठी 50,000 ते 2 लाख रुपये. काय एवढा फरक आहे? कारण सीपीएम. भारतात सीपीएम म्हणजे ऍडव्हर्टायझर देत असलेला दर, तो फक्त 15 ते 150 रुपये असतो. युएसए मध्ये तोच दर 15 ते $36 इतका असतो, म्हणजे साधारण 1400 ते 3400 रुपये. आणि युट्यूबची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुम्ही 2 वर्षापूर्वी टाकलेला व्हिडिओ आजही तुम्हाला पैसे देतो. इंस्टाग्रामवर असं होत नाही. युट्यूब शॉर्ट्सचं काय? शॉर्ट्सचा आरपीएम खूप कमी आहे, साधारण 0.02 ते $0.15 प्रत्येकी 1,000 व्ह्यूज साठी. हे झालं युट्यूब बद्दल. आता आपण इंस्टाग्राम विषयी बघूया. इंस्टाग्रामचं मॉडेल आहे व्हेलॉसिटी. इथे स्पीड महत्वाची. रील व्हायरल झाली की 24 तासात गायब. इंस्टाग्राम डायरेक्ट व्ह्यूज साठी पैसे देत नाही जसा युट्यूब देतो. त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. नंबर 1, ब्रँड स्पॉन्सर्ड पोस्ट. म्हणजे एखाद्या ब्रँडसाठी आपण केलेला प्रमोशन हा मुख्य पैसा. नंबर 2, रील ऍड्स रिव्हेन्यू शेअर. 2026 मध्ये आलेला एक नवीन प्रोग्राम. यामध्ये तुमच्या रील्सवरती दाखवलेल्या ऍड्स मधून मिळालेल्या पैशातून थोडा हिस्सा तुम्हाला इंस्टाग्राम देतो. नंबर 3, गिफ्ट्स, बॅजेस आणि सबस्क्रिप्शन. म्हणजे यामध्ये फॉलोअर्स तुम्हाला स्टार्स पाठवतात. नंबर 4, ॲफिलिएट लिंक आणि शॉप. ॲफिलिएट लिंक म्हणजे तुम्ही एखाद्या प्रोडक्टसाठी शेअर केलेली लिंक, जर कोणी तुमच्या लिंकवरती जाऊन प्रोडक्ट विकत घेतला तर तुम्हाला त्यातून कमिशन मिळतं. उदाहरण, तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्टवरून ॲफिलिएट लिंक बायोमध्ये जर टाकली आणि त्यातून कोणी जर त्याच्यावरती जाऊन प्रॉडक्ट विकत घेतला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार. यामध्ये आपला स्वतःचा प्रॉडक्ट असणं गरजेचं नाही. आता खरा आकडा जो तुम्हाला कोणी सांगत नाही. 2026च्या डेटानुसार इंस्टाग्रामचा डायरेक्ट पे आउट $0.01 ते $0.05 प्रत्येकी 1,000 व्ह्यूज आहे. म्हणजे 1 मिलियन व्ह्यूजवर फक्त $10 ते $50, म्हणजे 800 ते 4,000 रुपये. हो, आणि लक्षात घ्या, इंस्टाग्रामचा प्रसिद्ध रील्स प्ले बोनस मार्च 2025 मध्येच बंद झाला आहे. काही क्रिएटर्सला इन्व्हाइट ओनली बोनस मिळतो, जिथे $1 ते $5 प्रति 1,000 व्ह्यूज साठी मिळू शकतो, पण तो सगळ्यांसाठी नाहीये. मग इंस्टाग्रामवरती पैसे येतात कुठून? ब्रँड्स डील मधून. डेटा असा सांगतो की मायक्रो इन्फ्लुएन्सर म्हणजे 10,000 ते 50,000 फॉलोअर्स असणाऱ्यांना ब्रँड्स प्रति रील पोस्ट मागे $10 ते $100 पर्यंत पैसे देतात. म्हणजे तुमचे 50K फॉलोअर्स असतील आणि एंगेजमेंट चांगली असेल तर एक रीलसाठी तुम्ही आरामात 15,000 ते 50,000 रुपये घेऊ शकता. पण इथे एक गोष्ट आहे, यामध्ये कन्सिस्टन्सी फार महत्वाची. तुम्हाला रोज किंवा आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा पोस्ट करावी लागते. अल्गोरिदम बदलला की रीच गेला. काल काल झालेली व्हायरल रील आज कोणी बघत नाही. ही आहे कंटेंट ट्रेडमिल. तर चला मग आता आपण डायरेक्ट कम्पेअर करूया. तर या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती पैसे कसे मिळतात? युट्यूबवरती ऍडसेन्स आणि मेंबरशिपच्या माध्यमातून पैसे मिळतात. तर इंस्टाग्रामवरती मुख्यतः ब्रँड्स डील मधून पैसे मिळतात. भारतामध्ये 1,000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात? तर युट्यूबवरती 50 ते 200 रुपये मिळतात. तर इंस्टाग्रामवरती फक्त 0.8 ते 4 रुपये मिळतात. एंट्री बॅरियर्स म्हणजेच मॉनिटायझेशन.
तर युट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर्स आणि 4 तास वॉच टाइम पिरियड झालेला पाहिजे. तेव्हा आपल्याला मॉनिटायझेशनसाठी आपण पात्र ठरतो. आणि इंस्टाग्रामवरती 10K फॉलोअर्स नंतरच ब्रँड डील्ससाठी आपल्याला विचारतात. पैशांची स्टॅबिलिटी पाहायला गेलं तर युट्यूबवरती जास्त स्टॅबिलिटी आहे, ज्यामध्ये जुने व्हिडिओ जास्त कमावतात. आणि तशी इंस्टाग्रामवरती स्टॅबिलिटी कमी आहे. ट्रेंडवरती पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं. तर बेस्ट फॉर कशासाठी बेस्ट आहे? YouTube हे एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, फायनान्स आणि स्टोरी टेलिंगसाठी बेस्ट आहे. तर इंस्टाग्राम फॅशन, ब्युटी, फिटनेस आणि लाईफस्टाईलसाठी बेस्ट आहे. YouTube तुम्हाला कंट्रोल देतो, पण इंस्टाग्राम तुम्हाला स्पीड देतो. 2025च्या रिपोर्टनुसार YouTube अजूनही टॉप पेइंग प्लॅटफॉर्म आहे. कारण त्यांच्याकडे ॲड्स, मेंबरशिप, शॉर्ट्स सगळं आहे. तर इंस्टाग्राम फक्त स्पॉन्सर्ड डील्सवरती अवलंबून आहे. तर कोण जास्त पैसे देतो? चला सरळ सांगतो. जर तुम्हाला ॲडसेन्स मधून पॅसिव्ह किंवा लॉंग टर्म इन्कम हवा असेल, तर YouTube 100% जास्त पैसे देतो. पण जर तुम्हाला ब्रँड डील्स मधून क्विक कॅश हवी असेल, तर इंस्टाग्राम जास्त वेगाने पैसे देऊ शकतो. पण तो जास्त काळ टिकत नाही. माझा प्रॅक्टिकल अनुभव असा आहे की पहिल्या 6 महिन्यात इंस्टाग्रामवरती पटकन 10,000 फॉलोअर्स मिळून पहिली ब्रँड डील 5 ते 10,000ला मिळू शकतो. 6 महिने किंवा 18 महिन्यापर्यंत युट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून ऍडसेन्स सुरू होतो. सुरुवातीला 2500 ते 10,000 रुपये महिना मिळवता येतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 वर्षानंतरही युट्यूबची लायब्ररी तुम्हाला झोपेतही पैसा देते. मात्र इंस्टाग्रामवरती तुम्ही पोस्ट थांबवली की इन्कम मात्र थांबतो. माझं सजेशन तुम्हाला असं राहील की इंस्टाग्राम रीचसाठी वापरा. रील्स मधून लोकांना युट्यूबवरती आणा. युट्यूब वापरा डेप्थसाठी, तिथं ट्रस्ट बनवा, मेंबरशिप विका आणि कोर्स विका. मित्रांनो, युट्यूब तुम्हाला बिझनेस देतो, तर इंस्टाग्राम तुम्हाला बिलबोर्ड बनवतो. तुम्हाला सस्टेनेबल करिअर हवं असेल तर युट्यूब पासून सुरुवात करा. तुम्हाला पटकन पैसा हवा असेल तर इंस्टाग्रामला साईड हसल बनवा. तुम्ही यापैकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहात? खाली कमेंट करा. युट्यूब की इंस्टाग्राम? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यानंतरचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे. धन्यवाद.